मित्रांनो आपला जुगाड रेडी झाला आहे का. हे आपण असं काठीला आहे ना दोरीने असं फिट केलंय आणि ही काठी आपण अशी वर याच्यामध्ये दगडांमध्ये लावली. असं बारीक का मोठी काय कळ ना. लय मोठी लय जबरदस्त साईज आहे. पकडली का? अर्र साईज बघ. नमस्कार मित्रांनो, तर आपण आज आलोय नदीवरती खेकडे पकडायला. तर मित्रांनो बरेच दिवस आपण नाईटला खेकडे पकडायला आलो नव्हतो. तर आपला आजचा प्लॅनिंग खूपच जबरदस्त आहे आणि आजचा जुगाड पण खूप जबरदस्त आहे. तर जबरदस्तच बोलता येईल कारण का आजचा जुगाड आहे ना तुम्हाला यूट्यूबवरती बघायला भेटला नसेल. आणि आपण आहे ना सगळं साहित्य घेऊन आलो आहे का. 2 बॅगी आणि एका पिशवीमध्ये आपण सगळं साहित्य घेऊन आलो आहे. कारण का आता 4:30 वाजलेत आणि आपण येताना पायीच आलो आहे आणि जायचं पण पायी होतं. त्याच्यामुळे आपण आहे ना इथे टेंट तर नाही आपल्याकडे, पण आपण आपल्याला झोपण्यासाठी काहीतरी आपण सहारा बनवणार आहे. तर चला आधी आपल्याला झोपण्यासाठी सहारा बनवूयात आणि पुढे आपण तुम्हाला दाखवणारच आहे की आपण खेकडे पकडण्यासाठी जुगाड कसा बनवणार आहे ते. तर चला फटाफट आपण आहे ना इथं टेंटसारखं आपण बनवून घेऊयात आपल्याला झोपण्यासाठी. रवीने 3 काठे घेतलेत आणि ते आता वर बांधायला लागलाय. असे 3 काठे बांधलेत त्याने हे बघा. आणि तिकडे मागे आपल्या बॅगेमध्ये सगळं साहित्य. गोधडी पण आणली आपण, 2 गोधडी आणल्यात, एक आथरायला आणि एक अंगावरती यायला. मस्त असं बनवलंय रवीने मस्त. हा इकडल्या बाजूला घे इकडं. तर का आपण मस्त आतमध्ये बसले आणि आपण गोधडी बिधडे आथरले. आणि मित्रांनो जी घरी मजा असते ना ती अशी बाहेर म्हणजे अशी राहण्याची वेगळीच मजा असते. अशी नाही का म्हणजे घरी पण मजा येते, पण अशी रानामध्ये आणि नदीवरती आल्यावरती जरा वेगळंच वातावरण असते आणि मस्त वाटते म्हणजे का नाही रवी. दरवेळेस आम्ही येतोय ना तर खूप मजा येते म्हणजे असं. तर थोडासा आराम करू आता. खूप दमलोय दिवसभर इकडं तिकडं पळून. कसं वाटतं रे आता? मस्त वाटतंय. आजचा दिवस खूप एन्जॉय मध्ये घालवायचा आहे आम्हाला. आणि अजून आपल्याला खेकडे भेटले नाही. आपण ऐक ना, मी खेकडे पकडायला नाही येणार आता. खेकडे पकडायला नाही येणार म्हणते, इथे झोपणार. झोपणार आहे. तर आता आपण आहे ना थोडं 10-15 मिनटं मस्त विश्रांती घेऊ आणि आपल्याला खेकडे पकडण्यासाठी जुगाड बनवायचे. आपल्याला काठे तोडायचेत. तर चला डायरेक्ट भेटूया 10-15 मिनिटांनी. काय करतोय रे? सर बघा रवी लागला जेवण बनवायला आपल्याला. संध्याकाळचं जेवण. आपण मस्त दुकानात जाऊन अंडे घेऊन आलोय आणि तिकडल्या बाजूला भात घातलाय रवीने. मस्त जाळ झालाय. आपल्याला अंडी चांगली उकडवून घ्यायचेत आणि त्याचं कालवण बनवायचे. आणि शेकायला बघा किती मोठे फाटे आणलेत मस्त. आणि हे आपलं सगळं साहित्य इकडं ठेवलं. इकडं गोधड्या आहेत आपल्या. आणि आपण पॉवर बँक आणलाय आपला मोबाईल चार्जिंग करण्यासाठी. तर चला आपल्याला मस्त आता अंडे उकडून झाल्यावरती आपल्याला ते अंडे सोलून त्याच्यावरची ते काय रे असतात ते रवी, नाही ते कवटी काढायची त्याच्यावरची. तर हे का आपल्याला जाळ्याने मोठे मासे भेटलेत. 2-4-3 मासे मोठाले भेटलेत आणि बारकाले मासे 6-7 भेटलेत. तर आपल्याला आपण 5 काठ्या तोडल्यात. तर आपल्याला हो का हे जाळं आहे ना, ह्या जाळ्यामध्ये आपल्याला मासे टाकायचे म्हणजे आपले मासे खेकड खाणार नाही लगेच. कारण का हे जाळं आहेत ना जरा मजबूत आहे. ह्याच्यामध्ये आपण एक मोठा एक बारीक असं मासा टाकून देऊ
आधी आपण बघूया अंदाज किती याचं हे होते. एका याला 2 याला होईल नाही का, 3 आणि 4 आणि 5 होते. तर याच्यामध्ये असं आपण मासे घेतलेत. याला आपल्याला असं चांगलं फिट करायचं आहे बघा. असं 2दा असं करून असं हे याच्यामध्ये मासा असं दिसतोय ना, हे असं पॅक करायचं आहे असं डायरेक्ट. कारण का माशाचा वास आहे ना मित्रांनो लांब लांब पसरतोय, त्याच्यामुळे याच्यावरती खेकडी तर 100% येणार. आणि हे आपल्याला हे का आपण हे दोरा आणलं आहे, ह्या दोऱ्यानं असं फिट करायचं आहे, बांधून घ्यायचं आहे असं. कारण का खेकड्यांना खातं पण आलं पाहिजे का नाही रवी. असं आपल्याला हे फिट करायचं आहे असं मस्त. जेवढं फिट करेल तेवढं चांगलं आहे. कारण का खेकडं आपली लगेच खाऊन नाही जाणार. दोरा तुटला, कठीण दोरा मी तोडला हातानं. ते पुढे हे असणार आहे पण हो का, असं आपण असं बांधले, असं बांधले. हे असंच आपल्याला अजून 4 बांधायचे. तर चला फटाफट बांधून घेऊ. तर मित्रांनो आपला जुगाड रेडी झाला आहे का. हे आपण असं काठीला आहे ना दोरीने असं फिट केलं आहे. म्हणजे आपण एक खाद्य पुढं बांधले, जसे आपले फिशिंग रॉड असते ना तसेच पुढे आपण मासे बांधलेत. आणि हे असे आपण धागा घेतला आहे आणि हे आपल्याला असं आतमध्ये खोसायचं आहे. आणि हे आपल्याला असं ते दगड असेल ना तिथे त्या दगडीच्या आसपास कुठे खेकडे आपल्याला वाटेल तिथे खेकडे असतील तिथे आपल्याला टाकायचे. तर चला खूप अंधार होत आलाय, म्हणजे आता 7 वाजले असतील आता. तर चला फटाफट आपण हे ट्रॅप लावूयात आणि आपल्याला अंधार पडल्यावरती जायचं आहे बघायला की त्याच्यावरती खेकडे जमा झालेत की नाही. तर रवी ट्रॅप लावेल आणि संध्याकाळी मी खेकडे पकडेल. कारण का रवीला नीटवानी खेकडे पकडता येत नाही, घाबरतो तो. त्याला जास्त खेकडे मोठे असल्यावरती त्याला पकडता येत नाही. बारीक खेकडे पकडता येतो तो, पण मोठाले असल्यावरती त्याला पकडता येत नाही, तो घाबरतो. तर चला पहिला ट्रॅप आपला रवी लावायला लागलाय. आणि मित्रांनो अंधार झाल्यामुळे एवढं क्लिअर काही येणार नाही, पण आपण अजून बॅटरी लावल्या नाही. हो का, असं आपल्याला खाद्य ना पाण्यामध्ये सोडायचं आहे खाली. आणि इथं मुळ्यांमध्येच ना जबरदस्त खेकडे असतात. आणि ही काठी आपण अशी वर याच्यामध्ये दगडांमध्ये लावली. हां असं काहीतरी. हां मस्त. आणि हे आपलं खाद्य आतमध्ये टाका. हां खाली टाकलं पाहिजे, त्याच्या वासाने येणार का ना खेकडी. वासना खेकड्या बाहेर आहे ना, तिथे मोठी दगडी नाही तर खाली बिच्च्या त्या मुळ्यांच्या खाली. हा भरपूर खेकड्या. वरतून जायचं ना. चल हा आपला दुसरा ट्रॅप आहे. हा पण इथं आपण मुळ्यात ना इथंच लावणार आहे. हा इथं जास्त असणार बरं का खेकडी जास्त असणार आहे तिथं. व्हायला अंधार झाल्यामुळे आपण जरा जास्तच टाइम झाला का काम करू. कोणातरी हे लावलंय नाही का काय. हा 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 ला नाही का टाकलंय ना आलंय. चला वेट बांधतो का थोडं. एवढं नको अरे, थोडं इकडल्या बाजूला टाकलं असतं ना, इकडं कोपऱ्यामध्ये. इथेच टाकते ना. हां वेट बांधलाय ना त्याला. टेकला का, टेकलं ना. आपला दुसरा पण आता लावून झालाय. तिसरा कुठं ठेवला. हळू 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 पायपावरून पैसा टाकला का. हळू नको काय मोटर कोणीतरी काढून ठेवली जुनी रे. हां त्याच्यावरती त्याला ठेवा.
कसं आहे इथं पण मोठी दगड आहे ना रे त्याच्यामुळे मोठी दगड आहे इकडून बाजून आखी कप्पर रे ना खाली. आता किती वाजता यायचा? आता किती 6:30 वाजलेत ना. 7 वाजायला आली काय? 7 वाजाय ना. 8 वाजता येऊ, कारण अजून अंधार पडल्यानंतर येतील ना खेकडी, हां तेव्हा येऊ. 8 वाजता येऊ आपण. चालते. चला. तर मित्रांनो अंधार झाला आता, काळोख अंधार झालाय आणि आपण चाललो आता. आपण जे ट्रॅप लावलेत ते बघायला, त्याच्यावरती खेकडे आलेत की नाही. कारण का 15-20 मिनटं होऊन गेलेत. आपण 1 तासाने जाणार होतो, पण नंतर आम्हाला असं वाटलं की खेकडे ना सगळं खाऊन जाईल. त्याच्यामुळे 10-15 मिनटांनी आपल्याला 4-5 वेळा चेक करायचे. तर चला बघूया आपल्याला खेकडे किती भेटत आहेत ते. पिशवी नाही आपण, जाऊ दे की. ही बारीक साईज आहे, जास्त मोठी नाही, पण भोवली झाली. पण मग तेवढल्याच भेटणार ना आता. बघा. तेवढल्याच खेकडे आता आपल्याला. अजून बघूया आपल्याला पुढे खेकडे किती भेटतात ते. आपण सगळ्यात पहिला ट्रॅप आहे मित्रांनो इथं आपला. आणि अहो काही खेकडं आहे, म्हणजे खेकडं खायला चालले असेल असं वाटतं मला. पहिली खेकडं आपण बारीक साईज आहे बघा. आत्ता पकडली तेवढी. हा का, एवढी साईज आहे, बारीक साईज आहे. इथं बघूया आपण. पकडली. हळू पकड, काय नाही. मोठी रे. ती सोडून दिली काय पहिली? नाही आहे की हातात आहे. ही डायरेक्ट आपला जो ट्रॅप आहे ना ती खात होती का? खात होती डायरेक्ट दगडांमध्ये नेलतं. हे बघा ठेव खिशात आता. साईज, रे मस्त साईज आहे. मोठी बरोबर का? मोठी रे, वरती बघ ना, मोठी रे, वरती बघ ना. मोठी आहे का? शपथ केवढी आहे ती? का बारीक आहे का मोठी, काय कळ ना. लय मोठी, लय जबरदस्त साईज आहे. पकडली का? अर साईज बघ केवढी खेकड. ही साईज बघ ना, हा काळी झाली नाही केवढी डायरेक्ट खेकड. ही साईज सक्सेस झालाय ना ट्रॅप आपला आता. खायला आता सक्सेस झालाय ट्रॅप. जबरदस्त हे केवढी बैल का ट्रॅप कसं लावलं ते. हा रे, आणि तरी आत्ताच लावलं तर 15 मिनिटं नाही झाली. साईज बघ ना, थांब तुला दाखवतो मी तुला. खाली बिळे बरं जाईल बॅटरी खाली. ही बघ ना साईज. अरे जबरदस्त आहे ना साईज. जबरदस्त साईज आहे. हा का ओमकार आलाय? ओमकार आहे का काय? ओमकार आलाय आपल्याकडे. ओमकारला फोन करून बोलवलंय मी. मस्त आता बघूया, तो खेकडे पकडणार आहे आणि आता मी व्हिडिओ शूट करणार आहे. चला बघूया आता आपल्याला किती खेकडे भेटत आहेत ते. दुसरं ट्रॅप आहे त्याच्यावरती, बघू आपल्याला खेकडे भेटते का. मला ना पकडते काय आहे का? इकडे आलंय ट्रॅप. बघ आहे जा जा इकडे आलंय. मी तो जा रे पडशील. गडबड नाही करायची हा रे. आहे ना घे ट्रॅप आणलाय गो इकडे. मग काय मग असेल असेल मग पडत जा ना पाण्यात डायरेक्ट. हाय बघ केवढे, जबरदस्त साईज आहे. अरे ती पकड 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 जाईल. पकडली का? अरे वा. आणि ही पण जबरदस्त साईज आहे. पाहू दे. अरे जबरदस्त साईज आहे ही पण. टाक पिशवीच. मजा आली ना. ये चल वर आता. ते बघू दे वाटत. पकडली? मोठी का? पकडली बघ. केवढी आहे. त्याच्यावर काय करू राहिले? त्याच्यावर नको, त्याच्यावर थोडा दाखव जवळ. अरे हे करायला का? थांब. एकच मागं काय दिलं? नाही नांगत तो वाढला रे.
एक पडला पाण्यात ना. हा. ही जबरदस्त साईज आहे रे. तर या का मित्रांनो, आपण रात्री व्हिडिओ बनवायचा आहे ना, राहून गेला आपला झोपताना. कारण का विषय असा झाला की खूप टाईम झाला होता आणि त्याच्यामुळे ना, आणि थंडी पण जबरदस्त लागत होती. हा का आपण आता आहे ना 5:30 वाजलेच सकाळचे आणि अख्खा काळोख आहे इकडून. अख्खा काळोख आहे. खूप जबरदस्त थंडी लागत होती आणि त्याच्यामुळे ना आपण शेकोटी गेली आणि 5:30 वाजले आता. आणि हा का ओमकार इकडे झोपलाय मस्त. हा का इकडे ओमकार झोपलाय एकटा, तो नाही उठला अजून. इकडे आपलं सगळं साहित्य, तर तो उठला आता थोड्या टायमामध्ये. चला तोपर्यंत आपण इथं मस्त शेकू. मस्त मोठं फाट लावलं आपण. आपल्याला किती खेकडे भेटले तुम्हाला दाखवतो आता. का ओमकार पण उठलाय आणि शेकतोय आता. तर तुम्हाला खेकडे दाखवतो. आपल्याला मस्त मोठे मोठे खेकडे भेटलेत आधी. कर बरं ओमकार द्या. इकडे मोठालेत, इकडं मोठं हो का, ह्या बाजूलाच ना मोठाले खेकडे. मस्त मोठे मोठे खेकडे भेटले आपल्याला. हो का, साईज जबरदस्त आहे. साईज जबरदस्त. असेच मोठाले खेकडे किती आहेत रे, असेच 3-4 खेकडे झाले. मोठं. तर मित्रांनो चला जाऊयात आता घरी. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया लवकर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.